हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय प्रेग्नन्सी अँड इट्स साइन. जे काही प्रेग्नन्सी आहे ती प्रेग्नन्सी काय असणार आहे आणि जे काही प्रेग्नन्सीचे सायन्स आहे हे सायन्स काय काय असणार आहे. सो प्रेग्नन्सी जर आपण बघितलं तर प्रेग्नन्सी इट सिम्पली मीन्स जो काही फिटस आहे किंवा जो काही एम्ब्रिओ आहे या एम्ब्रिओला काय करायचं, कॅरी करायचं ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. त्याला आपण म्हणणार आहे प्रेग्नन्सी. म्हणजे जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडमध्ये काय करणार आहे, जो काही फिटस आहे त्या फिटसला कॅरी करायचं. जर आपण त्याची डेफिनेशन बघितली, सो डेफिनेशन काय असणार आहे, इट इज अ कॅरिंग ऑफ एम्ब्रियो और fetus inside the uterus of mother from conception to delivery of fetus. सिम्पली मीन्स ही काय डेफिनेशन आहे प्रेग्नन्सीची, कॅरिंग ऑफ द एम्ब्रिओ अँड द फिटस. जो काही एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ आपण काय कशाला म्हणणार आहे, का जो काही बल्क ऑफ द मास फॉर्म झाले त्याला आपण एम्ब्रिओ म्हणणार आहे. आणि जो काही फिटस आहे त्या फिटसमध्ये काय ऑर्गॅनोजेनेसिस झालेले, तर तो जो एम्ब्रिओ आणि जो काही फिटस आहे त्याला काय करायचं, कॅरी करायचं इनसाइड द युटरस ऑफ द मदर. जो काही मदर आहे त्या मदरच्या युटरसमध्ये, त्या ओममध्ये काय करणार, ती कॅरी करणार आहे फ्रॉम कन्सेप्शन टू द डिलिव्हरी. जो काही कन्सेप्शन पासून स्टार्ट झालेला टाइम पिरियड डिलिव्हरीपर्यंत काय होणार आहे, एंड होणार आहे. आणि त्या टाइम पिरियडला आपण म्हणणार आहे प्रेग्नन्सी. सो ह्या जे काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीचे काय असणार आहे, सायन्स असणार आहे. आणि ते सायन्स आपल्याला काय करायचे, लर्न करायचे फॉर द स्टडी पर्पज. हे सायन्स काय केले गेले, स्टडी पर्पजसाठी 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केले. सो नंबर 1 असणार आहे फर्स्ट ट्रायमिस्टर. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काय कोणकोणते चेंजेस होणार आहे. देन सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर. जो काही थर्ड ट्रायमिस्टर आहे या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय काय चेंजेस होणार. आता हे जे काही 3 ट्रायमिस्टर आहेत या 3 ट्रायमिस्टरमध्ये जो काही अमेनोरिया आहे तो अमेनोरिया काय असणार आहे, कॉमन असणार आहे. इट मीन्स जो काही मदर आहे त्या मदरमध्ये अमेनोरिया, इट मीन्स जे काही मेन्स्ट्रुअल सायकल्स आहे, ज्या मेन्स्ट्रुअल सायकल काय असतात, कम्प्लिटली अब्सेन्स असतात, दॅट्स कॉल्ड ॲज अ अमेनोरिया. सो आपण जो काही फर्स्ट ट्रायमिस्टर आहे त्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कोणकोणते सायन्स आहे हे बघूयात. सायन्स ड्युरिंग दी फर्स्ट ट्रायमिस्टर. जो काही फर्स्ट ट्रायमिस्टर आहे या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कोणकोणते सायन्स असणार आहे. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये जे काही सिम्पटम्स आहे, जे मदर काय करण, स्वतः फील करण, ते सिम्पटम्स आपण बघूयात. पहिले सिम्पटम्स मध्ये मदर पहिल्यांदा सगळ्यात 1 नंबरला फील करणार आहे अमेनोरिया. अमेनोरिया इट मीन्स जो काही अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आहे. आता ड्युरिंग द प्रेग्नन्सी काय होणार आहे, जो काही ओवम आहे, जो काही फर्टिलाइज एग आहे, म्हणजे जो काही झायगोट आहे तो झायगोट काय झाला, इम्प्लांट झाला इनसाइड द युटरस. आणि युटरसमध्ये इम्प्लांट झाल्यानंतर जे काही नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल असणार आहे ही काय होते, स्टॉप होते. आणि जे काही करंटमध्ये जो काही बेबी आहे त्या बेबीवरती काय केलं जाते, त्याची ग्रोथ केली जाते आणि त्याचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट केलं जातं बाय द रिजन हार्मोन्स. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही अमेनोरिया आहे तो मदरमध्ये डेव्हलप होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे मॉर्निंग सिकनेस. मॉर्निंग सिकनेस मदरला काय असणार आहे, मॉर्निंग सिकनेस असणार आहे. ज्या वेळेला मदर काय होणार आहे, सकाळी स्लीपमधून रेस्टमधून काय उठेल त्यावेळेला तिला काय असणार आहे, मॉर्निंग सिकनेस असणार आहे. आफ्टर दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्चुरेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज मिक्चुरेशन फ्रिक्वेन्सी. आता मिक्चुरेशनची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, मिक्चुरेशन इट मीन्स जे काही युरिन पास होणार आहे ते युरिन पासिंगची काही फ्रिक्वेन्सी आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे मोर टाइम्स काय करावं लागणार मदरला, युरिनेशनसाठी जावं लागणार आहे. याच्यासोबतच जर समजा फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्चुरेशन जर वाढत असेल यासोबतच काय वाढणार आहे, जे काही थर्स्ट, जी काही थर्स्ट आहे मदरला, जी काही तहान लागणार आहे ही तहान काय होऊ शकते मदरला, इन्क्रीज होणार आहे. कारण जो काही फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्चुरेशन आहे किंवा युरिनेशनला मदर जास्त वेळ जायचं आहे त्यासोबतच जे काही थर्स्ट असणार आहे ती पण मदरला इन्क्रीज होणार आहे. देन याच्यामध्ये नेक्स्ट असणार आहे ब्रीस्ट डिस्कम्फर्ट. ब्रीस्ट डिस्कम्फर्ट म्हणजेच जो काही मदर आहे त्या मदरचे जे काही ब्रीस्ट आहे ना त्या ब्रीस्टमध्ये काय असणार आहे, टेंडरनेस दिसणार आहे ड्यू टू द हार्मोनल चेंजेस. जे काही हार्मोन्स आहे या हार्मोन्समुळे काय होणार आहे, टेंडरनेस असणार आहे. आणि ड्यू टू दॅट मदरला मध्ये जे काही ब्रीस्ट डिस्कम्फर्ट आहे ते आपल्याला शो होणार आहे. देन नेक्स्ट आहे फटिग. फटिग मध्ये मदरला काय असणार, थोडासा विकनेस असणार. हे झाले सिम्पटम्स. आणि जे काही सायन्स आहे हे सायन्स जर आपण बघितले तर सायन्समध्ये नंबर 1 असणार आहे ब्रीस्ट चेंजेस.
जे काही ब्रीस्ट आहे त्या ब्रीस्टमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे, म्हणजे ब्रीस्ट थोडेसे टेंडर होणार आहे. त्याच्यानंतर ब्रीस्टमध्ये काय होणार आहे, जो काही फर्मनेस असतो तो फर्मनेस त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे, जो सॉफ्टनेस आहे तो काय होणार आहे, लूज होत चालणार आहे, आणि जो काही फर्मनेस आहे तो काय होतो, डेव्हलप होतो. आणि कशासाठी, तर ड्युरिंग म्हणजे आफ्टर द डिलिव्हरी जे काही ब्रीस्ट आहे त्या ब्रीस्टला काय करायचं, लॅक्टेशन करायचं आहे. आणि फॉर दॅट लॅक्टेशन पर्पज जे काही ब्रीस्ट चेंजेस आहे ते फर्स्ट ट्रायमिस्टर पासून काय होतात, स्टार्ट होतात. आफ्टर दॅट जर आपण बघितलं तर ॲब्डोमेन चेंजेस दिसणार आहे आपल्याला. ॲब्डोमेन मध्ये मोस्टली जास्त काही चेंजेस फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये दिसत नाही, बट जी काही पेल्विक कॅव्हिटी आहे या पेल्विक कॅव्हिटी मध्ये काय दिसणार आपल्याला, चेंजेस दिसणार. म्हणजे ॲब्डोमेन मध्ये नो सिग्निफिकंट चेंजेस होणार आहे, बट इन अ पेल्विक कॅव्हिटी जी काही पेल्विक कॅव्हिटी आहे किंवा पेल्विक एरिया आहे या पेल्विक एरियामध्ये काय दिसणार आपल्याला, एक स्मॉल अमाऊंट ऑफ बल्क दिसणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे का जो काही ॲब्डोमिनल आणि पेल्विक जो काही जॉईंट असणार आहे त्या ठिकाणी काय असणार आहे, थोडासा बल्की नेचर आपल्याला दिसणार आहे, ड्यू टू देअर इज अ इम्प्लांटेशन ऑफ जो काही झायगोट झालेला आहे त्याचं इम्प्लांटेशन झालं आहे आणि त्याची काय होते, ते ग्रोथ होते. त्यामुळे आपल्याला काय जो काही ॲब्डोमेन आणि पेल्विकचा एरिया त्या ठिकाणी स्मॉल असा काय बल्की स्ट्रक्चर आपल्याला दिसू शकतं. देन नेक्स्ट आहे पेल्विक चेंजेस. पेल्विक चेंजेस जो काही पेल्विक चेंजेस मध्ये काय होणार, जे काही पेल्विक ऑर्गन्स आहे त्या पेल्विक ऑर्गन्स मध्ये काय होतात, चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल तरी जो पेल्विक ऑर्गन मध्ये सर्विक्स असेल, त्याच्यानंतर जो काही व्हाजाइना आहे यांच्यामध्ये काय होणार आहे, ब्ल्यूइश डिस्कलरेशन होणार आहे. म्हणजे ड्यू टू देअर इज एक्सेसिव्ह तिथे काय होणार आहे, ब्लड सप्लाय होणार आहे. ब्लड सप्लाय इन्क्रीज झाल्यामुळे ते जे काही ऑर्गन्स आहे त्या ऑर्गन्स मध्ये एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ब्लड दिसणार आहे. ड्यू टू दॅट ब्लड तिथे काय होणार आहे, जो काही ब्ल्यूइश डिस्कलरेशन आहे ते बघायला आपल्याला भेटणार आहे. म्हणजे ब्ल्यूइश डिस्कलरेशन हे काही जे काही ब्ल्यूइश डिस्कलरेशन आहे हे त्या सर्विक्समध्ये, व्हाजाइनामध्ये आणि जो काही एरिया आहे तिथला जो काही लेबिया मेजोरा असेल त्या एरियामध्ये काय आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि दॅट साइन इज कॉल्ड एज चार्डविक साइन. यालाच आपण काय म्हणतो, ब्ल्यूइश डिस्कलरेशन ऑफ द व्हाजाइना सर्विक्स आणि जो काही आपल्या लेबिया मेजोराचा पार्ट आहे दॅट्स कॉल्ड एज चार्डविक साइन. आपण त्याला चार्डविक साइन म्हणतो. देन नेक्स्ट आहे व्हाजाइनल साइन्स. जे काही व्हाजाइनल साइन्स आहे, आता व्हाजाइनल सायन्स मध्ये व्हाजाइनल काय काय चेंजेस होतात ना ते बघणार आपण. व्हाजाइनल सायन्स म्हणजे जे काही व्हाजाइना आहे, व्हाजाइनामध्ये काय होणार आहे, जो काही डिस्कलरेशन आहे हा तर ऑलरेडी प्रेझेंटच असणार आहे, म्हणजे ब्ल्यूइश डिस्कलरेशन ऑलरेडी आहे. बट त्यासोबतच काय, जो काही व्हाजाइनाचे जे काही वॉल्स आहे या वॉल्स काय होतात, सॉफ्ट बनतात. आणि हे काय आहे, ते मेजर साइन असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी किंवा फर्स्ट ट्रायमिस्टर मधला. म्हणजे जो काही व्हाजाइनल वॉल आहे या व्हाजाइनल वॉल काय होणार, टोटली सॉफ्ट होणार आहे. त्याच्यासोबतच जो काही व्हाजाइना असणार आहे त्या व्हाजाइनामधून काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. वॉल काय होणार, टोटली सॉफ्ट होणार आहे. आणि याच्यासोबतच जे काही व्हाजाइनल डिस्चार्ज त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. व्हाजाइनल डिस्चार्ज म्हणजे टोटली व्हाईटिश डिस्चार्ज असणार आहे आणि तो काय मदरला डिस्कम्फर्ट करणार नाहीये. म्हणजे एकदम नॉर्मल ते काय असणार आहे, डिस्चार्ज असणार आहे. आणि जो काही वॉल आहे त्या वॉल काय असणार आहे, सॉफ्ट होणार आहे. देन इन्क्रीज पल्सेशन. जे काही व्हाजाइना आहे ह्या व्हाजाइनामध्ये काय मदरला फील होऊ शकतं, पल्सेशन इन अ फर्स्ट ट्रायमिस्टर. म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मदरला पल्सेशन व्हाजाइनामध्ये काय होणार आहे, फील होणार आहे. जो काही ब्लड सप्लाय होतो तो काय होतो, इन्क्रीज होतो. आणि जर ब्लड सप्लाय इन्क्रीज होत असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही मदरचा व्हाजाइना आहे त्या मदरच्या व्हाजाइनामध्ये मदरला काय होणार आहे, जे काही पल्सेशन आहे ते पल्सेशन फील होणार आहे. देन नेक्स्ट आहे देयर इज सर्वायकल साइन. आता सर्विक्समध्ये काय चेंज होतं, तर सर्वायकल साइनमध्ये चेंजेस होणार आहे. सर्विक्स बिकम द सॉफ्ट. सर्विक्स काय होणार आहे, सॉफ्ट होणार आहे. आणि त्यासोबतच जे काही सॉफ्टनेस जो काही असतो तो काय, जे काही आपले माउथचे लिप्स असतात त्या लिप्स इतका काय होणार आहे, सर्विक्स सॉफ्ट होणार. जसं आपण बघितलं की बिफोर द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जो काही सर्विक्स असतो तो सर्विक्स काय असणार आहे, फर्म नेचरचा असणार आहे. आणि तोच ड्युरिंग द प्रेग्नन्सी काय बनणार आहे, सॉफ्ट नेचरचा बनणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, ब्ल्यूइश डिस्कलरेशन जे काही आहे ते कॅरीड आउट असणार आहे. याच्यासोबतच जर आपण नेक्स्ट बघितलं नेक्स्ट साइन, तर नेक्स्ट साइन दिसतं आपल्याला युटेराइन साइन. जे काही युटरसमध्ये सायन्स आहेत तर युटरस साइनमध्ये काय होणार आहे, जो काही फर्स्ट टाइम जे काही इम्प्लांटेशन झालेले ह्या इम्प्लांटेशनमुळे जो काही फर्स्ट ट्रायमिस्टर आहे या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये ज्या युटरसची जी काही साईज आहे त्या साईजमध्ये काय दिसतं आपल्याला, चेंजेस दिसतात. इट मीन जे काही साईज असणार आहे त्या साईजमध्ये जे काही चेंजेस होतात ते अकॉर्डिंग टू ट्रायमिस्टर आणि अकॉर्डिंग टू ड्युरेशन ऑफ जो काही फिटस आहे त्या फिटसच्या डेव्हलपमेंटवरती ते काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. जर आपण बघितलं तर 6 वीक जो काही टाइम पिरियड आहे या 6 वीकमध्ये जो काही युटरस आहे हा युटरस कसा बनलेला असणार आहे, जो काही हेन्स एग असतं म्हणजे जे काही कोंबडीचं अंड आहे या कोंबडीच्या अंडे इतकं काय त्याची साईज असणार आहे त्या युटरसची. जर आपण बघितलं नेक्स्ट जो काही युटरस आहे तो जर आपण 8 वीकमध्ये जर विचार केला त्याचा, तर 8 वीकमध्ये जो काही क्रिकेटचा बॉल जो असतो त्या क्रिकेटच्या बॉल इतकी काय असणार त्याची साईज वाढलेली असणार आहे. म्हणजे जो काही डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ आहे या फिटसची एम्ब्रिओची काय डेव्हलपमेंट होत चालली आहे. आणि ड्यू टू दॅट डेव्हलपमेंट जो काही 6 वीक नंतर 8 वीक जो टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, जो काही युटरस आहे या युटरसमध्ये काय दिसते आपल्याला, ग्रोथ बघायला भेटते. देन नेक्स्ट आफ्टर देर इज अ 8 वीक्स, जर आपण 12 वीक्सचा विचार केला तर त्या 12 वीकमध्ये काय असणार आहे, जो काही युटरस आहे हा युटरस ग्लोबुलर बनतो.
एक ग्लोबुलर काय त्याची साईज काय होते इन्क्रीज होते आणि जी काही साईज असणार युटरसची ती इन्क्रीज होत असल्यामुळे ते काय आहे एक युटराईन साईन आहे का त्याच्यावरून आपल्याला समजू शकते की जी काही वुमन आहे ती काय असणार आहे प्रेग्नंट असणार आहे. देन नेक्स्ट जर ते युटरसची जी काही साईज आहे ही इन्क्रीज होत असताना जर ती असिमेट्रिकल असेल, असिमेट्रिकल इट मीन्स का युनिलॅटरल असेल एका साईडला जर होत असेल तर इट मीन्स जे काही इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ झालंय किंवा इम्प्लांटेशन ऑफ द झायगोट झालेलं आहे ते झायगोटचं इम्प्लांटेशन एका लॅटरल साईडला झालेलं असणार आहे युटरसच्या. म्हणजे जे काही अँटेरियर जे काही आपली पोस्टेरियर वॉलला काय होते नॉर्मली जे काही इम्प्लांटेशन होते होतं पण ते पोस्टेरियर वॉलला न होतं जर लॅटरल साईडला होत असेल, लॅटरल वॉल ऑफ द युटरसला होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही युटराईन साईज आहे किंवा ती जी साईज असणार ती काय असणार आहे असिमेट्रिकल असणार आहे किंवा वन साइडेड आपल्याला बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हे जे काही फर्स्ट ट्रायमिस्टर या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये युटरस जो असतो या युटरस मधला जो काही अप्पर पार्ट असणार आहे, अप्पर पार्ट कसं दिसणार आपल्याला, अप्पर पार्ट दिसणार आहे ग्लोबुलर व्हाईल. जो काही लोअर पार्ट असणार आहे हा लोअर पार्ट आपल्याला कसा दिसणार आहे सॉफ्ट दिसणार आहे आणि एम्प्टी दिसणार आहे. म्हणजे जो काही लोअर पोर्शन आहे हा लोअर पोर्शन कसा असतो आपल्याला सॉफ्ट आणि एम्प्टी बघायला भेटतो ड्यू टू जो काही फर्स्ट जो ट्रायमिस्टर आहे त्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काय जे काही डेव्हलपमेंट असणार आहे फिटसची ती डेव्हलपमेंट इनसाइड ते पोस्टेड वॉल अप्पर जे काही वॉल आहे त्या अप्पर वॉलमध्ये काय होत असणार आहे डेव्हलपमेंट होत असणार आहे आणि ड्यू टू दॅट ते काय होणार आहे चेंजेस होणार आहे. देन नेक्स्ट आपल्याला बघायला भेटतं हेगार साइन. हेगार साइन आणि हेगार साइन मध्ये काय होणार आहे जो काही अप्पर पार्ट आहे म्हणजे हा जो सांगितला मी तोच होणार त्यालाच आपण म्हणतो हेगार साइन. आफ्टर दॅट देर इज अ पाल्मर साइन. पाल्मर साइन. आता पाल्मर साइन मध्ये काय होतं पाल्मर साइन मध्ये म्हणजे नॉर्मल जो काही युटरस आहे या युटरस मध्ये काय असतात कॉन्ट्रॅक्शन्स प्रेझेंट असतात ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी टाइम मध्ये काय होतं तो एक पाल्मर साइन शो करतो. पाल्मर साइन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन शो करतो आणि ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय होणार आहे जर जसे प्रेग्नन्सीचं ड्युरेशन गेस्टेशनल एज बेबीचं इन्क्रीज होत जाईल त्या कंडिशननुसार हे जे पाल्मर साइन्स आहे त्याच्यातलं कॉन्ट्रॅक्शन सुद्धा काय होतं इन्क्रीज होत जातं. हे सगळे काय असणार आहे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये झालेले सायन्स अँड दी सिम्पटम्स. आता आपण बघणार आहे नेक्स्ट मध्ये सेकंड ट्रायमिस्टर मधले कोणकोणते सिम्पटम्स काय होतात डेव्हलप होतात. आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जे काही फर्स्ट ट्रायमिस्टर आणि सेकंड ट्रायमिस्टर आहे या फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टर मध्ये जो काही अमेनोरिया असतो हा काय असणार आहे कॉमन असणार आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये टोटली अमेनोरिया काय असणार आहे प्रेझेंट असणार. म्हणून जो काही सेकंड ट्रायमिस्टर या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये पण काय झालं अमेनोरिया प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामुळे फर्स्ट साइन येणार आहे अमेनोरिया. देन सेकंड साइन जर आपण सेकंड ट्रायमिस्टर मधलं सेकंड साइन जर बघितलं म्हणजे जे काही सिम्पटम्स बघितलं त्या सिम्पटम्स मध्ये मदरला काय फील होणार आहे मदरला फील होणार आहे नॉझिया वॉमिटिंग. आता नॉझिया वॉमिटिंग का होणार आहे ड्यू टू देर इज एक्सेसिव्ह जो काही HCG हार्मोन आहे या HCG हार्मोनमुळे काय होणार आहे मदरला नॉझिया आणि वॉमिटिंग प्रेझेंट असणार आहे. आफ्टर दॅट आपण बघतो फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन ऑल्सो इन्क्रीजेस. जे काही फ्रिक्वेन्सी आहे मिक्च्युरेशनची ती पण काय आलेली असणार आहे इन्क्रीज झालेली असणार आहे. बट इथं काय होणार आहे जो काही मिक्च्युरेशनची फ्रिक्वेन्सी आहे ही मिक्च्युरेशनची फ्रिक्वेन्सी जो काही फर्स्ट ट्रायमिस्टर आहे ह्या फर्स्ट ट्रायमिस्टरपेक्षा काय असणार आहे थोडीशी लेस असणार आहे आणि जो पण ती काय आहे जी काही फ्रिक्वेन्सी असणार आहे ती थोडीशी हायच असणार आहे. बट द फर्स्ट ट्रायमिस्टर सोबत जर ती कम्पेअर केली तर ती काय असणार थोडीशी लेस असणार आहे. देन नेक्स्ट मदरला फील होणार आहे देर इज अ क्विकनिंग. क्विकनिंग म्हणजे जो काही फिटल मुवमेंट आहे या फिटल मुवमेंट होणार आहे ड्यू टू दॅट मदरच्या युटरस मध्ये काय क्विकनिंग सायन्स मदरला फील होऊ शकता म्हणजे क्विक केल्यासारखं मदरला फील होणार आहे. देन नेक्स्ट प्रोग्रेसिव्ह एनलार्जमेंट ऑफ दिस युटरस. जी काही युटरस आहे या युटरसचं काय होणार आहे प्रोग्रेसिव्ह एनलार्जमेंट आपल्याला बघायला भेटणार आहे. नेक्स्ट वन जर आपण बघितलं तर जनरल कंडिशन जी असणार आहे जनरल कंडिशन मध्ये जे काही मदरचं हेड आणि जे म्हणजे जे काही फोरहेड असणार आहे आणि जे काही चीक आहे या चीकवरती काय असणार आहे हायपर पिगमेंटेशन आपल्याला बघायला भेटू शकतं. म्हणजे असतंच ते हायपर पिगमेंटेशन ऑफ फोरहेड अँड जो काही चीक्स आहे त्या चिक्स वरती काय असणार आहे हायपर पिगमेंटेशन असणार आहे. आता का बरं हायपर पिगमेंटेशन होतं ड्यू टू देर इज जो काही ब्लड सप्लाय आहे हा ब्लड सप्लाय काय होतो इन्क्रीज होतो आणि ड्यू टू दॅट जे काही त्याचं फंक्शन असणार आहे स्किनमध्ये जे काही मेलाटोनिन ज्या काही ग्लँड्स आहे या ग्लँड्स काय करतात एक्सेसिव्ह पिगमेंटेशन सिक्रेट करतात आणि ड्यू टू दॅट चेंज त्या चेंजला अडॅप्टेड होऊन काय होणार आहे जे काही पिगमेंटेशन आहे ते काय होतं एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये सिक्रेट केलं जातं त्याच्यामुळे आपण म्हणणार आहे हायपर पिगमेंटेशन. देन नेक्स्ट चेंजेस इन अ ब्रेस्ट.
जे काही ब्रिस्ट आहे त्या ब्रिस्टमध्ये जर सांगितलं टेंडरनेस वगैरे काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे, म्हणून ते काय असणार ते प्रेझेंट असणार. देन ॲबडोमिनल चेंजेस, जर आपण ॲबडोमिनल चेंजेस बघितले तर ॲबडोमिनलमध्ये पण काय होणार आहे चेंज होणार आहे. आता ॲबडोमिनल चेंजेसमध्ये होणार आहे नंबर 1 देयर इज अ इन्क्रीजिंग लिनिया नायग्रा. जे काही लिनिया नायग्रा आहे त्या लिनिया नायग्राचं काय होतं इन्क्रीजमेंट होतं. लिनिया नायग्रा म्हणजे काय, लिनिया नायग्रा इट मीन्स जे काही लिनिया नायग्रा इट मीन्स जो काही ॲबडोमेन आहे मदरचा, त्या ॲबडोमेनमध्ये काय होतं एक व्हर्टिकल पिगमेंटेशन होतं, एक व्हर्टिकल लाईन काय होतं डेव्हलप होते. म्हणजे काही मदरचं युट्रस असणार, मदरचं काही ॲबडोमेन असणार, ह्या ॲबडोमेनच्या वरती ज्या ठिकाणी ॲबडोमेनच्या मसल्स काय होतात मीट होतात त्या ठिकाणी काय असणार आहे एकदम ॲट द सेंटर पॉईंट तिथे काय होणार आहे फ्रॉम सिम्पायसिस प्यूबिस टू देयर इज जो काही आपला नॅवेल असतो त्या नॅवेलपर्यंत काय होणार आहे एक हायपर पिगमेंटेड लाईन काय होणार आहे ॲपियर होणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ लिनिया नायग्रा. त्या साईनला आपण लिनिया नायग्रा म्हणतो. देन स्ट्रेच मार्क आपल्याला दिसणार आहे, जे काही स्ट्रेच मार्क असतात ते स्ट्रेच मार्क मदरच्या काय ॲबडोमेन वरती यायला सुरुवात होणार आहे किंवा ते दिसणार आहे. देन नेक्स्ट आपल्याला दिसणार आहे जे काही फंडल हाईट आहे, फंडल हाईट ऑफ द युट्रस काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज फंडल हाईट ऑफ युट्रस. आता फंडल हाईट कावर इन्क्रीज होणार आहे ड्यू टू देयर इज जे काही मदरचं म्हणजे जो काही फिटस आहे तो फिटस काय होणार आहे इन्क्रीज होते, म्हणून काय होणार आहे जी काही फंडल हाईट आहे ती फंडल हाईट पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ सेकंड ट्रायमिस्टर. देन ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन, जे काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे. आता ब्रॅक्स्टोन इज कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय सिंपल मध्ये जे काही कॉन्ट्रॅक्शन असतात हे अरिदमिक कॉन्ट्रॅक्शन असतात, नॉर्मल रिदम नसतो त्यांचा, ते कसे पण ॲपियर होतात त्याला आपण म्हणणार आहे ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. आणि हे कॉन्ट्रॅक्शन काय होतात मदरमध्ये सेकंड ट्रायमिस्टरमध्ये एक्स्ट्रा फील होतात, म्हणूनच काय म्हणतात त्याला ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. हेच कॉन्ट्रॅक्शन थर्ड ट्रायमिस्टरमध्ये पण काय असणार आहे कॅरीड आउट होणार आहे किंवा प्रेझेंट असणार आहे. आफ्टर दॅट देयर इज अ ॲक्टिव्ह फिटल मुवमेंट. ॲक्टिव्ह फिटल मुवमेंट, ज्या काही बेबीच्या मुवमेंट आहे या मुवमेंट काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे त्या युट्रसमध्ये. ड्यू टू दॅट मदरला काय होणार आहे कम्प्लिटली फील होणार आहे इनसाइड देयर इज अ युट्रस. देन नेक्स्ट आहे देयर इज अ FSH, जो काही फिटल हार्ट साऊंड आहे हा फिटल हार्ट साऊंड काय होणार आहे आपल्याला हर्ड होणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ सेकंड ट्रायमिस्टर. त्या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये जर आपण वजायनल एक्झामिनेशन केलं ड्युरिंग दॅट टाइम तर या वजायनल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला काय दिसणार आहे चेंजेस दिसणार आहे. आणि हा जो काही वजायन आहे हा काय होणार आहे एक्स्ट्रा डिस्कलरेशन जसं होणार आहे, एक्स्ट्रा ब्ल्यूइश कलरेशन मध्ये तो काय आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यासोबतच तो काय होणार आहे एडेमॅटस. एडेमा म्हणजे काय जो काही एडेमा असणार आहे तो काय होणार त्याला डेव्हलप होणार आहे आणि ड्यू टू दॅट तिथे काय असणार आहे स्वेलिंग प्रेझेंट असणार आहे. देन त्यासोबतच जो काही सर्विक्स आणि वल्वा आहे म्हणजे आउटर पार्ट जे आहे त्या आउटर पार्टमध्ये पण काय असणार आहे स्वेलिंग आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यासोबतच जो काही सर्विक्स आहे या सर्विक्समध्ये पण काय होणार आहे डिस्कलरेशन होणार आहे. देन नेक्स्ट हे झाले सेकंड जे काही आपलं ट्रायमिस्टर या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये झालेले जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस. देन नेक्स्ट थर्ड ट्रायमिस्टर, जे काही थर्ड ट्रायमिस्टर या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये पण काय होणार आहे चेंजेस होणार आहे. आणि ते जे काही चेंजेस असणार आहेत हे चेंजेस नॉर्मल जे काही सेकंड ट्रायमिस्टर चेंजेस या ट्रायमिस्टरपेक्षा थोडेसे ॲबडोमिनल चेंजेस हाय असणार आहेत, बाकी जे काही चेंजेस थोडेसे लो होत चालते. जर आपण थर्ड ट्रायमिस्टरचा विचार केला तर या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय नॉर्मली जे काही आपले अमिनोरिया आहे तो अमिनोरिया प्रेझेंट असणार आहे, म्हणजे हा कॉमन आहे सगळ्यांमध्येच. याच्यासोबतच या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय बघायला भेटणार आपल्याला एनलार्ज ॲबडोमेन. जे काही ॲबडोमेन आहे हे ॲबडोमेन कसं असणार आहे एनलार्ज असणार आहे ड्यू टू देयर इज जो काही फिटस आहे हा थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय असणार आहे बऱ्यापैकी ग्रो झालेला असणार आहे. आणि ड्यू टू दॅट जो काही फिटसचं काही मदरचं काही ॲबडोमेन असणार आहे ते मदरचं ॲबडोमेन एनलार्ज आपल्याला बघायला भेटणार. देन नेक्स्ट आहे लाइटनिंग साईन. आता लाइटनिंग म्हणजे काय इट मीन्स का जो काही ॲबडोमेन आहे या ॲबडोमेनचं मदरचं जे काही ॲबडोमेन आहे ह्या मदरच्या ॲबडोमेनमध्ये झिपॉइड प्रोसेस पर्यंत त्या स्टर्नमपर्यंत काय होतं जे काही युट्रस आहे युट्रस इन्क्रीज होतात सो साईड्स इन्क्रीज होते. बट जर हा जी काही लाइटनिंग आहे ही लाइटनिंग आफ्टर देरीचा जो काही थर्ड ट्रायमिस्टर आहे या थर्ड ट्रायमिस्टरच्या एंडिंगला आपल्याला लाइटनिंग बघायला भेटते. म्हणजे जो काही मदरचा युट्रस आहे हा मदरचा युट्रस काय करतो थोडासा सबडाऊन होतो आणि त्याचे डाऊन पोझिशन झाल्यामुळे काय होणार आहे जे काही मदर आहे त्या मदरला लाइटनिंग फील होणार आहे, थोडंसं हलकं वाटणार आहे. देन नेक्स्ट फ्रिक्वेंट मिक्च्युरेशन. जे काही मिक्च्युरेशन असणार हे मिक्च्युरेशन काय होणार आहे फ्रिक्वेंट होणार आहे. आता मिक्च्युरेशन कावर फ्रिक्वेंट होणार आहे ड्यू टू देयर इज जो काही ॲबडोमेन आहे ह्या ॲबडोमेनमध्ये पूर्ण युट्रस काय होतं ग्रो होतं आणि युट्रस जर ज्या वेळेला त्याची साईज इन्क्रीज झालेली त्यावेळेला जो काही ब्लॅडर आहे या ब्लॅडरवरती काय पडणार आहे प्रेशर पडणार आहे. आणि ड्यू टू दॅट प्रेशर जो काही मिक्च्युरेशनची फ्रिक्वेन्सी असणार ही काय असणार आहे इन्क्रीज झालेली असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे फिटल मुवमेंट. जी काही मदर आहे या मदरला काय फील होणार आहे फिटल मुवमेंट.
मुवमेंट ऑफ फिटस, जे काही फिटसच्या मुवमेंट आहे या फिटसच्या मुवमेंट मदरला फील होऊ शकतं. देन जर आपण सायन्स बघितलं त्याच्यामध्ये थर्ड ट्रायमिस्टरमध्ये, तर याच्यामध्ये सायन्स कॉमन असणार. देयर इज अ इन्क्रीज पिगमेंटेशन, जे काही पिगमेंटेशन आहे ऑल ओव्हर दी बॉडी ते इन्क्रीज काय झालेलं असणार आहे, पिगमेंटेशन इन्क्रीज झालेलं असणार आहे. पिगमेंटेशन इन्क्रीज होणार आहे. त्यासोबतच जर आपण बघितलं तर जे काही युटेरस आहे, युटेरसचा जो काही शेप असणार आहे तो कसा बनणार आहे, स्पेरिकल इन शेप. आता जो काही एम्ब्रिओ आहे, जो काही फिटस आहे, हा फिटस काय झाला, टोटली ग्रो झाला अँड ड्यू टू दॅट जो काही युटरसचा साईज असणार आहे ती साईज काय बनते, एकदम एनलार्ज बनते. अँड ड्यू टू दॅट एनलार्जमेंट जो काही युटरसचा शेप असणार आहे हा शेप काय असणार आहे, स्पेरिकल. देन फंडल हाईट जर आपण बघितली तर फंडल हाईट काय असणार आहे, एकदम ते जो काही स्टर्नम आहे या स्टर्नमच्या पर्यंत काय असणार आहे, ग्रो करणार. बट आफ्टर देर इज जो काही 42 वीक्स आहे, या 42 वीक्स नंतर काय होणार, थोडीशी ते रिड्यूस होणार आहे. देन 40 वीक्स नंतर ते काय होते, साईज रिड्यूस व्हायला स्टार्ट होते टिल देर इज 42 वीक्स. देन नेक्स्ट जो काही हाईट आहे ही टिल म्हणजे जो काही फंडस आहे हा सिम्पायसिस प्यूबिस पासून जो काही झिपी स्टर्नम आहे या झिपी स्टर्नम पर्यंत काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट ब्रॅकस्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. हे जे काही ब्रॅकस्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे हे काय असणार, याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. जसं मी सांगितलं अनकंट्रोल्ड आणि काय असणार आहे, जे काही अनरिदमिक काय कॉन्ट्रॅक्शन असतात ते मदरचे युटरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन काय असणार आहे, प्रेझेंट असणार. त्याला आपण म्हणणार आहे ब्रॅकस्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. आफ्टर दॅट नेक्स्ट वन असणार आहे फिटल मुवमेंट अँड देयर इज अ फिटल जे काही पार्ट आहे या फिटल पार्ट काय होणार आहे, पाल्पेटेड होणार आहे. फिटल पार्ट काय करू शकतो आपण, पाल्पेट करू शकतो. जे काही पार्ट आहे ते आपण पाल्पेट करू शकतो इझिली, कारण जे काही फिटल बॉडी आहे ही फिटल बॉडी काय होते, प्रॉपरली डेव्हलप झालेली असणार आहे. ड्यू टू दॅट जर आपण बाय मॅन्युअल एक्झामिनेशन केलं बाय दोन्ही हातांनी तर त्या कंडिशनमध्ये काय असणार आहे, जे काही फिटलचे पार्ट आहे हे फिटलचे पार्ट आपल्याला एक्झामिन करायला भेटू शकते. देन नेक्स्ट फिटल हार्ट साऊंड. जो काही FSH आहे हा फिटल हार्ट साऊंड पण काय भेटणार आहे, आपल्याला ऐकायला येणार आहे. जर आपण तो PNR जो काही फिटोस्कोप आहे त्यांनी जर आपण मेजर केला तर त्यांनी आपल्याला इझिली तो काय होणार, डिटेक्ट होणार आहे. देन सोनोग्राफीमध्ये जे काही फिटलचे ऑर्गन आहे हे फिटलचे ऑर्गन आपल्याला प्रॉपरली डेव्हलप झालेले आहेत की नाही हे बघायला भेटू शकतं. सो इथं जो काही पॉईंट आहे आपला प्रेग्नन्सी आणि इट्स सायन्स हे काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. थँक्यू सो मच.